अभिमानाची बात अशी वाटते की आज जवळजवळ 5 वर्ष त्यांनी असे म्हणजे कठीण परिश्रम जे घेतलेले आहेत त्याचं त्याला आज फळ मिळालं आहे आणि त्याचं नावाप्रमाणे त्याला आज यश मिळालेलं आहे. तर त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 500 मागितले तर 1000 द्यायचे, 1000 मागितले तर 2000 द्यायचे. पण कधीच असं सांगितलं नाही की तुझ्या शिक्षणाला खूप खर्च आहे, तू देऊ नको भरती, तू काय पाठी आहे, असं अजिबात सांगितलं नाही. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळे ते ग्रामस्थ सर्वांचे प्रथमतः मी आभार मानतो. आज आपल्या वाडीचा अभिमानाचा एक क्षण आहे की एक पोरगा आपल्या वाडीतील
यश सकाराम वारीच्या अथक प्रयत्नाने जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 वर्ष त्यांनी परिश्रम केले असणार. सकाळी उठून धावायचं वगैरे सगळं आणि त्या आज परिश्रमाला यश आलं आहे. तर आपल्या वाडीतल्या सर्वांचा एक सत्कार, छोटासा सत्कार केला, तसं काही मोठा म्हणावं नाही, पण वाडीतल्या सर्व पोरांनी याची नोंद घ्यावी की एक व्यक्ती जर चांगल्या पदापर्यंत गेली की त्याच्याकडे फोटो काढायला आता बघा किती लोक आहेत ते. याच्यापूर्वी 5 वर्ष यश चल बाजूला हो असे लोक जिद्द पाहिजे प्रत्येक पोरग्यात. तर मला सांगण्यात एवढे तंतू आहे की एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं हा कंदील घे आणि हा तू एक डोंगर पार कर, तर ती व्यक्ती तिथेच राहिली सकाळपर्यंत. मी एखादा कंदील दिला, हा डोंगर पार कर, ती व्यक्ती सकाळी मी गेलो तू इथेच आहे तर मला दिसत नाही. अरे तू पाऊल पुढे टाक ना, पाऊल पुढे जाता उजेड पुढे जाईल. मग प्रत्येक माणसाने सांगण्यात तात्पर्य प्रत्येक माणसाने परिश्रम हे केलेच पाहिजे. परिश्रम केले तर त्याला यश मिळतं. बघा एखाद्या डोंगरात एखाद्या नदीचा जो झरा वाहतो ना बारीक बारीक असा, तो एवढा खाली येताना प्रत्येक खडकाला आपलं रक्तबंबाळ होतो, पण तो आपला जो प्रयत्न थांबवत नाही बघा. आणि नंतर त्याचा एक छोटी नदी होऊन नंतर एक मोठा महासागर होतो. असा परिश्रम आज आपलं यश सकाराम वारीकने केलाय. जोरदार वाडी देवगड तालुक्यात एका बाजूला गाव बघा. जरी वाडीत किंवा गावात रस्ता गेलो तर वाड्या सगळ्या एका बाजूला आहे. घाडीवाडी कांडलेवाडी त्या बाजूला वाडी एका बाजूला आहे. एवढ्या एका छोट्याशा वाडीत एखादी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस बल मध्ये जायचं. बघा पोलीस बल आणि पोलीस दल याच्यात पण फरक आहे. पोलीस बल ही अशी आहे की त्याला एखाद्या ठिकाणी जर त्याला नोकरी मिळाली तर साधारण 15 ते 20 वर्षाला बदली नसते. 15 ते 20 वर्ष बदली नसते. पोलीस दलात कायम बदली असते, 1-2 वर्ष. तेवढाचा फरक नसतो, 1-2 हजाराचा फरक असतो. पण आज महाराष्ट्र पोलीस बल आणि पोलीस दल याच्यात नोकरी करणे, पगार थोडासा कमी असेल, पण याच्यात नोकरी करणे, लोकांची समाजसेवा करणे, लोकांचं संरक्षण करणे हे महत्वाचं आहे. सगळ्यात पगार किती घेतो याच्यापेक्षा लोकांचं संरक्षण करतो हे महत्वाचं आहे. हे ज्याने त्याने जाणलं पाहिजे. प्रत्येक पोरग्याने आज इथे सगळे लहान लहान पोरगे बघा. हे गौरे लक्षात ठेव, इथे क्रिकेट खेळून नाही लक्षात ठेव. हा घरी जाऊन मी ह्यो होईन तो होईन असं नाही, काम करू घ्यायला. एक दादाकडे बघा सगळ्यांनी, हा बघा बघा कसं कपडे घालतात बघा. तुमका सगळ्यांना घालूच ना कपड्याचे नाही ना, होय म्हणा सगळ्यांनी जोरा. हा आमच्या वाडीत आणखी 5 तरी पोलीस लोक आहे लक्षात ठेवा. आज जिद्द करा, नाही तर क्रिकेट आणि मोबाईल सारखे औषध. मोबाईल कमी करा आणि याच्याकडनं म्हणजे आता थोडी विश्रांती करू. आणि संजय वाद्यवारी त्यांना थोडंसं मनोबल व्यक्त करतो. सर्वप्रथम यश तुझं अभिनंदन आमच्या सर्व वाडीच्या वतीने. आज बघा एक खरोखरच संतोष मिळाला की अभिमानाची गोष्ट आहे, खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे की शेतकऱ्याचा मुलगा पोलीस बलमध्ये जाऊ शकतो. ही एक आनंदाची बातमी आहे. कारण शेतकरीचं एक कर्तव्य असतं, फक्त शेती करायची असा समज आहे आपल्या सर्वांचा. फक्त आपण शेतीच करायची, सकाळी उठून डबं घेऊन जाऊ खाऊचा एक समज आहे. पण त्याला कुठेतरी टार्गेट म्हणून आमच्या यशने त्यांनी दाखवलं. आणि खरोखरच यश तुझं पुढे जे आयुष्य आहे ते खूप भरभराटीचं, समृद्धीचं आणि लोकांच्या सेवेत जाऊ ही सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. यश आज अभिमानाची बात अशी वाटते की आज जवळजवळ 5 वर्ष त्यांनी असे म्हणजे कठीण परिश्रम जे घेतलेले आहेत त्याचं त्याला आज फळ मिळालं आहे. आणि त्याचं नावाप्रमाणेच त्याला आज यश मिळालेलं आहे. तर त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद माझे इथे सत्कार केल्याबद्दल. माझं नाव यश सकाराम वारीक. माझी निवड महाराष्ट्र सुरक्षा बल या दलात झालेली आहे. माझा प्रवास 2021 पासून चालू झाला.
2025ला माझा संपला. सांगायचं तात्पर्य म्हणजे 2021ला मी भरती दिली नाही, कारण फॉर्म निघाले होते आणि तारीख जाऊन गेली होती, त्यामुळे मला भरता आला नाही. 2023ला मी फॉर्म भरला, मुंबईला भरला होता. तिथे 12 मार्कांनी बाहेर पडलो. परत 2024ला दिली, तिथे 8 मार्कांनी वेटिंगला पडलो. वेटिंगला माझं नाव गेलं. महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड न होता डायरेक्ट मला महाराष्ट्र बलमध्ये निवड गेली आणि मला ट्रेनिंगला मेसेज आला की तुमचं महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये निवड झाली आहे. तुम्ही SRPF गट क्रमांक 11 या ठिकाणी तुम्ही पोलीस ट्रेनिंगला या. मी 25 दिवसाची ट्रेनिंग केली आणि माझी पासिंग तारीख 5 तारीखला झाली, येत्या फेब्रुवारीला. आणि तिथून माझा नोकरीला मला हे भेटलं, संधी भेटली, निवड झाली. धन्यवाद माझा सत्कार केल्याबद्दल. त्याच्या पाठीमागे पण माझा मेन हात म्हणजे माझ्या आई बाबांचा आहे. कारण तब्बल 4 वर्ष माझा खर्च केला. 4 वर्ष मी अजिबात कमावलं नाही, काय नाही. त्यांच्या पैशांवरती शिक्षण केलं सगळं. अजिबात मला सांगितलं नाही की बाबा रे आमच्याकडे पैसे नाहीत, तू शिक्षण करू नकोस. मी मागितले की मला 500 मागितले तर 1000 द्यायचे, 1000 मागितले तर 2000 द्यायचे. पण कधीच असं सांगितलं नाही की तुझ्या शिक्षणाला खूप खर्च आहे, तू देऊ नको भरती, तू काय पाठी आहे, असं अजिबात सांगितलं नाही. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोण मनोगत व्यक्त करणार आहे याच्यातला? तुकाराम भाऊ. 2 शब्द. 2 शब्द. यांनी चांगल्या प्रकारचं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी एक मुद्दा नमूद केला बघा की आई वडिलांनी मला परिश्रम घेतले, मला भरपूर अशी मेहनत घेतली की पैसा पुरवला. थोडक्यात सांगण्यात तात्पर्य प्रत्येक मुलाला लक्षात घ्या की ह्या जगात सगळ्यात श्रेष्ठ असेल तर आई वडील. कुठच्याही गोष्टीला प्रत्येक मुलाला आई वडील कधीच ना म्हणत नाही. बाकी कोणी मित्र हे थोडे लांबचे असतात, पण आई वडील कधीही प्रत्येक मुलाला नाही म्हणत नाही. कुठचीही गोष्ट करून दे, तो चुकला तरी चुकून झालं असं म्हणत, तो अगदी जाणून म्हणतो चुकून झालं. हे यशने दाखवून दिलं बघा. यश खरोखर एवढा पोरगा होता ना, आम्ही लहान सगळ्यांनी बघितलंय, अगदी सगळ्यांच्या जवळ केला. काय तुका काय समजत नाही, काय नाही, पण आज त्याला आपण सत्कार करण्याची आमच्याकडे बघा पाळी आणली. हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक दिवस बनवून दाखवेन, त्याप्रमाणे ते बनवून दाखवतो. की आपली वाडी जरी एका बाजूला, आपल्या वाडीत पण अशी रत्न आहेत, लक्षात ठेवा की जे करू शकतात. मी एक थोडक्यात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ऐकलं एक संस्कृत श्लोक ऐकू. यद्यपि खदिरा रण्ये गुप्तो वस्ते ही चंपको वृक्षा तदपिच परिमल मतुलम दिशी दिशी कतये समीर नस्तसे. म्हणजे का, एखाद्या खैराच्या रानात जर चाप्याचा वृक्ष असेल तर त्याचा वास वारा 10 दिशांना नेऊन सोडतो. त्याप्रमाणे आमच्या वाडीत एक चाप्याचा वृक्ष म्हणजे यश बघा. त्याचा वास अगदी गावोगावी जाणार आहे बघा. सांगण्यात तात्पर्य काय, प्रत्येकाने असा प्रयत्न करा तर तुम्ही पण अगदी समाजापर्यंत जाल. आजचा हा सत्काराचा कार्यक्रम मी वाडीतर्फे आमच्या अनुभवदेव उत्कर्ष मंडळ, कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने संपन्न झाला आणि चांगल्या प्रकारे झाला असे मी कार्यक्रम आता शेवट झाला, समाप्त झाला असे मी जाहीर करतो वाडीतर्फे.